नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्णांची उच्चारस्थाने या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, सोप्या पद्धतीने तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय. बघा, या एक नंबरला आपण जो प्रकार आहे कंठ्य, हा प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. हा जो कंठी प्रकार आहे, हा कंठी प्रकार लवकर आठवावा म्हणून अकह ही ट्रिक्स लक्षात ठेवायची आहे. अकह, अकह म्हणजे कसं, अ आ, अ म्हणजे अ आ आणि कह, क ख ग घ न आणि ह. अशा प्रकारे जो वर्णांचं उच्चारस्थान आहे, आपण त्याला कंठी वर्ण म्हणतो. कंठी वर्ण आठवण ठेवण्याची ट्रिक्स आहे अ क ह. नंतर पाहूया तालव्य. जो तालव्य वर्णाचा प्रकार आहे, हा वर्णाचा प्रकार आठवण ठेवण्यासाठी आपल्याला इच्छ यश, बघा इच्छ यश असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. इच्छ यश म्हणजे कसं, इ इ नंतर च छ झ झ न य आणि श. अशा प्रकारे हे मुलांनो 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हे काय आहे, तालव्य वर्णांचा प्रकार आहे. आता पाहूया मूर्धा. बघा, जो मूर्धा जो वर्णाचा प्रकार आहे, हा प्रकार आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, रुटर शळ. लक्षात ठेवा, जो मूर्धा प्रकार आहे हे आपल्याला स्मरणात ठेवण्यासाठी रुटर शळ हे असं लक्षात ठेवायचं आहे. रु ट ठ ड ढ न र शळ म्हणजे हे काय, रुट र शळ हे झालं, हे मूर्धाचा प्रकार झालेला आहे. नंतर पाहूया दंत्य. दंत्य हा जो प्रकार आहे, हा दंत्य प्रकार तुम्हाला आठवणीत राहावा म्हणून काय करायचं आहे, लृत लस हे आठवणीत ठेवायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे लृ त थ द ध न लस हे झालं लृत रस. यानंतर प्रकार आहे ओष्ट्य. हा जो ओष्ट्य प्रकार आहे, ओष्ट्याला लक्षात ठेवायची ट्रिक्स आहे उपमा. काय म्हणायचं, जो ओष्ट्य आहे त्याला उपमा म्हणायचं. आता कसं आठवण ठेवायचं, उ म्हणजे लक्षात ठेवा उ उ प फ ब भ म. याला जो मा आहे त्याला मच म्हणायचं आहे. जो ओष्ट्य प्रकार आहे उपमा, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे उ उ प फ ब भ म. अशा प्रकारे आपण हे वर्णांचे प्रत्यक्ष आपण या ठिकाणी प्रकार पाहिलेले आहे. पण अशीही काही वर्ण आहेत की मुलांनो, त्याच्यामध्ये कंठ आणि तालव्य हे दोघांना एकत्रित कंठ तालव्य म्हणतात आणि ए आणि ऐ हे कंठ तालव्य आहेत. आणि कंठ आणि ओष्ठ म्हणजे काय आहे, कंठोष्ठ हे जे आहेत ओ आणि औ आहेत. आणि हा जो व आहे हा दंतोष्ठ आहे. दात आणि ओठाचा आधार घेऊन याचं या ठिकाणी उच्चारस्थान निर्माण झालेलं आहे. अशा प्रकारे हे आपण या ठिकाणी 34 व्यंजनं या ठिकाणी पाहिलेली आहे. या व्यंजनामध्ये देखील मुलांनो आपल्या इयत्ता 4थी 5वीला नाही तो भाग, जसं की आपण मृदू व्यंजने आणि कठोर व्यंजने म्हणतो, तरी पण आपण जरी ते स्मरणात ठेवलं किंवा शिकलं तर आपल्याला भविष्यात कामाला पडतात. मग लक्षात ठेवा, जे आपण या ठिकाणी पाहूया सुरुवातीला कठोर व्यंजन. बघा, कठोर व्यंजन कसं पाठ करायचं, कचट त, क च ट त प. अशा पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. याला आपण कठोर व्यंजन असं म्हणतो. क ख च छ ट ठ त थ प आणि फ हे आहेत सगळे कठोर व्यंजने. आपण त्याला कचट तप असं म्हणू शकतो. जसं की क नंतर ख, च नंतर छ, प नंतर फ. अशा प्रकारे आपण कचट तप ही ट्रिक्स आपण लक्षात ठेवू शकतो. आता पाहूया या ठिकाणचे जे काही मृदू व्यंजनं आहेत त्याला आपण गजड दब आपण असं म्हणू शकतो. ग ग ज ज ड ड द द प भ. अशा प्रकारे आपण याला याचा उच्चार हा नाकाद्वारे होतो, त्याला आपण अनुनासिक म्हणतो. किती सोपं आहे बघा, न न न न म हे झाले अनुनासिक. अशा प्रकारे या 34 व्यंजनाचे मी या ठिकाणी
मृदू व्यंजने, कठोर व्यंजने आणि अनुनासिके हे तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे. अजून पहा याच्यात जे संयुक्त व्यंजन आहेत जे की श आणि ज्ञ हे संयुक्त व्यंजने आहेत. तशाच प्रकारे जो ए आणि अ आहे, ओ आणि अ आहे, हे लक्षात ठेवा. हे पण काय का बघा श आणि ज्ञ हे काय का संयुक्त व्यंजन आहे. तर संयुक्त स्वर कोणते असतील? ए, ऐ, ओ आणि औ. हे लक्षात ठेवा हे संयुक्त स्वर आहे. आणि हे जो आहे श आणि ज्ञ हा संयुक्त व्यंजन आहे. त्याच प्रकारे लक्षात ठेवा सजातीय स्वर अ, आ, इ, ई, उ, उ. बघा अ पासून आ, ई पासून ई, उ पासून उ, म्हणून एक असं आहे सजातीय स्वर आहे. अशा प्रकारे आपण इथं हे सजातीय बैल. नंतर बघा दोन स्वरादी आहेत अम आणि आहा, हे दोन स्वरादी आहेत. अशा प्रकारे मुलांनो तुम्हाला या ठिकाणी एकाच चार्टवर तुम्हाला कशा पद्धतीनं वर्णांची उच्चारस्थाने आहेत आणि कशा प्रकारे आपण त्याला आठवण ठेवतो याबद्दलची या ठिकाणी सविस्तर अशी माहिती सांगितलेली आहे. हा जो चार्ट आहे, चार्ट हा अशा प्रकारे बनवायचा. वर्णांची उच्चारस्थाने स्वर अ, आ, इ, ई, रु, लु, उ, उ, ए, ओ, औ. अशा प्रकारे हे तुम्हाला सांगितलेलं आहे. संयुक्त स्वर, सजातीय स्वर. आता विजातीय स्वर म्हणजे कसं भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे देखील म्हणतात. आणि हा जो अनुनासिक आहे याला एक नाव आहे पर सवर्ण. अशा पद्धतीने मुलांनो जो वर्णांची उच्चार स्थाने आहेत अशा प्रकारे आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. ओके.